नमस्कार मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण कृष्णमूर्ती पद्धतीनुसार गोचर विचार कसा करावा याबद्दल माहिती करून घेतली. त्या अगोदर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आवाहन केले होते की आपले जे फ्री व्हिडिओ आहेत ते चालू ठेवण्यासाठी आपल्याकडून सुद्धा काही रिस्पॉन्स असणे गरजेचे आहे. म्हणजे व्हिडिओला लाईक करणे, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा फेसबुकवर आपण व्हिडिओ शेअर करणे, कमेंट करू शकता आपण. म्हणून पुढील व्हिडिओ 17,330 सबस्क्रायबर नंतरच येईल असे म्हणालो होतो व सध्या आपल्या चॅनलचे 17,333 सबस्क्रायबर झाले आहेत. त्याबद्दल धन्यवाद. व पुढील फ्री ज्योतिष व्हिडिओसाठी हा 17,350 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण झाल्यावरच उपलब्ध होईल याची नोंद घ्यावी. दुसरे हे की आपले जे पेड व्हिडिओ आहेत त्यामध्ये पारंपरिक व कृष्णमूर्ती असे 2 भाग आहेत. त्यातील व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलच्या जॉईन बटनावर क्लिक करून हव्या त्या व्हिडिओची मेंबरशिप घेऊ शकता. परंतु त्यातील जो बेसिक व्हिडिओची मेंबरशिप किंवा लेवल होती ती 20 जूनपासून बंद होणार आहे व त्यातील सर्व व्हिडिओ आणि येथून पुढील पेड व्हिडिओ हे पारंपरिक ज्योतिष या लेवलवर उपलब्ध असतील. त्यामुळे नवीन मेंबरशिप घ्यायची असल्यास पारंपरिक ज्योतिष याची घ्यावी. असो, तर आता आपण वळूया आपल्या आजच्या विषयाकडे. ज्योतिषशास्त्रानुसार बाळाचे नाव कसे ठेवावे. ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. तसेच माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आपल्या घरी नवीन पाहुणा आला म्हणजे गोंडस बाळ बरं का, किंवा आपल्या नातेवाईकाकडे जर गोड बाळ जन्माला आले की सगळ्यात पहिला प्रश्न येतो की बाळाचे नाव काय ठेवावे. बाळाच्या जन्माअगोदरच जर मुलगा झाला तर हे नाव ठेवायचे व मुलगी झाली की ते नाव ठेवायचे अशी चर्चा पण होत असते. कारण नाव ही माणसाची आयुष्यभराची ओळख असते. परंतु नाव हे फक्त ऐकायला छान असून चालत नाही, तर ज्योतिषशास्त्रानुसार ते बाळाला भविष्यात सकारात्मक ऊर्जा देणारेही असावे लागते. आता तुम्ही म्हणाल, नावात काय आहे? तुम्हीच कशाला, कोणत्या तरी प्रसिद्ध इंग्रजी नाटककाराने सुद्धा असेच म्हटले आहे नाही का? आता हे ऐकायला कसे वाटते सांगा पाहू. कोणत्या तरी इंग्रजी नाटककाराने असा उल्लेख खटकतो ना. द ग्रेट शेक्सपियरचे नाव कोण कसे विसरेल. म्हणूनच नावात काय आहे हे तुम्हाला कळेल. आता तुम्ही म्हणाल, नाव हे ठेवायलाच हवे, पण ज्योतिष पाहूनच कशाला. कारण तुमच्या नावाने लोक तुम्हाला बोलावतात त्यावेळी जे तरंग निर्माण होतात त्याचा अनपेक्षित परिणाम होत असतो असे ज्योतिषशास्त्र मानते. व आपले चॅनल हे ज्योतिषशास्त्राविषयी आहे, म्हणून ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या बाळाचे नाव काय असावे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आजकाल आई व वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव ठेवण्याची प्रथा आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. तर काही जण अगदी जिभेचे तुकडे पडतील असे विचित्र व ज्या शब्दाचा काही अर्थच तयार होत नाही असे विचित्र नाव पण बाळाचे ठेवतात. अर्थात आपल्या बाळाचे नाव काय असावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तरीही ज्योतिषशास्त्रानुसार नक्षत्र, राशी आणि अष्टकवर्ग याचा वापर करून बाळाचे नाव काय ठेवावे याची माहिती करून घेऊ. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहिला व सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे या चॅनलला शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, बाळ जन्माला आल्यावर त्यावेळी ग्रहस्थितीनुसार बाळाचे जन्मनक्षत्र व जन्मराशी ठरते. आता जन्मराशी म्हणजे चंद्रराशी म्हणजे काय, जन्म नक्षत्र कसे शोधावे, जन्मपत्रिका म्हणजे कुंडली कशी तयार करावी, ही सर्व माहिती आपण अगोदर शिकलेलोच आहोत, ती परत सांगत नाही. तर बाळाचे जे जन्म नक्षत्र असते त्यात पण 4 चरण असतात, हेही तुम्हाला आज माहीत आहे. जसे समजा एखादे मूल वृषभ राशीत रोहिणी नक्षत्रात जन्मले असेल तर रोहिणी नक्षत्रात 4 चरण आहेत. म्हणजे प्रत्येक नक्षत्रात 4 चरण असतात, तसे रोहिणी नक्षत्रात पण 4 चरण आहेत व प्रत्येक चरणाला एक चरणाक्षर दिले गेले आहे.
ते तुम्हाला अवघडा चक्रातून कळेलच. येथे पहा, रोहिणी नक्षत्राला 4 चरणाला अनुक्रमे चरणाक्षर आहेत ओ, वा, वी, उ. ज्योतिषशास्त्रानुसार बाळाचे नाव या चरणाक्षरानुसारच ठेवले तर ते उत्तम असते, कारण त्यामुळे बाळाच्या कुंडलीत चंद्राला बळ मिळते व बाळाचे आरोग्य व मन उत्तम राहते. जसे याच उदाहरणामध्ये रोहिणीच्या प्रथम चरणावर एखाद्या मुलाचा जन्म झाल्यास आपण ओ अक्षरावरून, जसे ओमकार, ओम, तर मुलगी झाल्यास ओवी, ओजस्विनी वगैरे नावे ठेवू शकतो. परंतु येथे सुद्धा एक समस्या येऊ शकते की या अक्षरावरून काय नाव ठेवावे ते सुचत नाही किंवा ठेवलेले नाव आवडत नाही. त्यामुळे पालक या नक्षत्रा व्यतिरिक्त मनाला आवडणारे दुसरेच एखादे नाव बाळाचे ठेवतात. परंतु लक्षात ठेवा, चंद्र राशीवरून जे नाव ठरते ते सर्व धार्मिक कार्यास, लग्न जुळवण्याच्या वेळी, भविष्य पाहण्यास वापरतात. त्याला रासनाव असे म्हणतात. तर आपण जे दुसरे नाव मनाप्रमाणे ठेवतो त्यावरून जी राशी येते तिला नामराशी असे म्हणतात. आता दुसरे मनाप्रमाणे नाव ठेवण्यास काही गैर नाही, परंतु ज्योतिषशास्त्र असे म्हणते की बाळाची जन्मराशी व नामराशी यांचा शुभ मेळ असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजे जन्मराशी व नामराशी यांच्या स्वामीग्रहामध्ये मित्रत्व असले तर उत्तम, पण जर त्यांच्या राशीस्वामीमध्ये शत्रुत्व असेल तर बाळाच्या आयुष्यात संघर्ष वाढू शकतो. आता तुम्ही म्हणाल, ग्रहाचे शत्रुत्व व मित्रत्व कसे ओळखायचे? तर आपण आपल्या ग्रह माहिती या भागात त्याची माहिती दिलेलीच आहे. तरीही तुमच्याकडे दाते पंचांग असेल तर तेथे तुम्हाला ग्रहशील चक्रकोष्टक मिळेल. त्यात ग्रह व त्याखाली त्याचे मित्रग्रह, समग्रह, शत्रुग्रह दिलेले आहेत, ते पाहावे. आपण एक उदाहरण घेऊन हे समजून घेऊ. समजा तुमच्या मुलाची जन्मराशी आहे मेष, म्हणजे त्याचा स्वामी मंगळ, आणि तुम्ही बाळाचे नाव ठेवले केशव. आहा, श्री विष्णूचे नाव केशव छानच आहे. परंतु अवघड चक्रात पाहिल्यास तुम्हाला कळेल की केशव हे नाव मिथुन राशीत येते. म्हणजे स्वामी बुध व मंगळ व बुध हे एकमेकांचे शत्रुग्रह असल्याने हे नाव बाळाच्या आयुष्यात अडचणी घेऊन येईल. आता दुसरी गोष्ट पहा, मुलाची जन्मराशी आहे मेष व तुम्हाला विचारले की काय मी माझ्या मुलीचे नाव नीता ठेवू? तर तुम्ही असा विचार कराल की नीता म्हणजे वृश्चिक राशी, त्याचा स्वामी मंगळ, व जन्मराशी मेष, त्याचा स्वामी पण मंगळ, त्यामुळे हे नाव उत्तम आहे. तर मित्रांनो, ही तुमची फार मोठी चूक ठरेल, कारण मेष व वृश्चिक या राशीचा षडाष्टक बनतो. लक्षात घ्या, नामराशी व जन्मराशी यामध्ये 6, 8, 12 योग होता कामा नये. तसेच त्यांच्यात केंद्रयोग होणेसुद्धा टाळावा. आता हे योग कसे पाहावेत हे आपण माझ्या मागील कुंडलीत शिकलेलो आहोत. ते परत सांगत बसलो की व्हिडिओ खूप मोठा होईल. तर एवढे पाहून सोबत अजून 2 गोष्टी तुम्ही पाहाव्यात. पहिली, जशी राशीस्वामीची मैत्री आपण पाहिली तशी नवमास्वामीची मैत्री पण पहा. परंतु येथे अजून एक अडचण येऊ शकते की जे नाव तुम्ही ठेवाल ते अक्षर अवघडा चक्रात असेलच असे नाही. ते जर अवघडा चक्रात नसेल तर नवमास्वामीची मैत्री तुम्ही पाहू शकणार नाही. तेव्हा तुम्ही फक्त राशीस्वामी व योग पाहावेत. आणि यासोबतच मी स्वतः ज्या पद्धतीचा वापर करून माझ्या क्लायंट्सना नाव सुचवतो ते म्हणजे अष्टकरोगाचा वापर करणे होय. त्यासाठी सुद्धा तुम्हाला बाळाचे चंद्राष्टकवर्ग तयार करावे लागेल व ज्या राशीमध्ये सर्वात जास्त बिंदू प्राप्त होतील चंद्राष्टक वर्गामध्ये त्या राशीनुसार नाव ठेवावे व सोबत वरील गोष्टींचा पण विचार करावा. आज येथेच थांबू. धन्यवाद.